तर बातमी आहे हिंगोलीमधून। हिंगोली जिल्ह्यातील जाणारा शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याच्या मागणीसाठी काही शेतकरी पालकमंत्री नरहरी झिरवळ यांना निवेदन देण्यासाठी आले होते। यावेळी शेतकऱ्यांशी चर्चा करताना पालकमंत्र्यांसमोर शेतकरी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। वसमतचे आमदार चंद्रकांत नवघरे यांनी देखील जिल्ह्यातील सुपीक भागातून जाणारा हा महामार्ग रद्द करण्याची मागणी बैठकीमध्ये केली आहे। दरम्यान हा महामार्ग जिल्ह्यातून रद्द करण्याच्या मागणीसाठी मुख्यमंत्र्यांकडे बैठक लावणार अशी ग्वाही पालकमंत्री नरहरी झिरवळ यांनी दिली आहे। त्याचबरोबर शेतकऱ्यांवर दाखल केलेले गुन्हे मागे घेण्यासंदर्भामध्ये देखील सूचना दिल्याची माहिती झिरवळ यांनी दिली आहे। देशभरात इथं गाजते मोठमोठे प्रोडक्शन, मोठमोठ्या पद्धतीनं शेतकऱ्यांची गुंतवणूक आणि काही कोल्ड स्टोरेजवाले वगैरे जे आहेत त्यांची मोठी गुंतवणूक, आणि त्याच्यात जर ही जागा गेली तर काहीही राहणार नाही, अनेक शेतकरी भूमिहीन होतील। त्या दृष्टीनं काल शेतकऱ्यांनी काही एक मीटिंग घेतली होती। 2-3 हजार शेतकरी काहीतरी एकत्र आले होते, तर त्यांच्यावर पोलीस केसेस केल्या गेल्या। त्या मागे घेण्याच्या बाबतीत SP साहेबांना सूचना दिल्या। शेतकरी जर एका जागी येत असेल तर काही राजकारण नव्हतं किंवा कुठल्या काही गोष्टीचा विषय नव्हता, मग त्याच्यावर गुन्हे दाखल कसे होऊ शकतात या संदर्भात मी जबाब विचारला। SP साहेबांना सुद्धा जबाब विचारला आणि त्यांना सुद्धा सांगितलं की असं चालणार नाही। याही पुढे लोक शक्तीपीठाच्या संदर्भामध्ये बैठकी घेतील आणि याच्यानंतर सुद्धा या शक्तीपीठाचा तीव्र विरोध करण्यात येईल, गाव विरोध करण्यात येईल। आणि याच्या संदर्भामध्ये जर कोणी गुन्हे दाखल करत असतील तर ते पहिला गुन्हा नागेश पाटील आपल्या डोक्यावर घेईल। महाराष्ट्र दिनाच्या निमित्तानं मुंबईतील मराठी बांधवांनी हुतात्मा स्मारकाला आदरांजली वाहिली आहे। परप्रांतीयांकडून महाराष्ट्राचे लचके तोडण्याचं काम सुरू आहे, मात्र ते आम्ही सफल होऊ देणार नाही असा विश्वास नागरिकांनी व्यक्त केलाय। महाराष्ट्राच्या हुतात्म्यांबद्दल शालेय पाठ्यपुस्तकामध्ये आणि विविध कार्यक्रमांमध्ये जनजागृती करण्याचं आवाहन देखील यावेळी करण्यात आलं। आज महाराष्ट्र दिन आहे आणि या ठिकाणी हुतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी या ठिकाणी अनेक लोक जी आहेत जमा झालेले आहेत। या ठिकाणी काही मराठी माणसं आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। काय सांगाल, आज जो मराठी हिंदी वाद सुरू आहे, काय सांगाल? सर्वप्रथम आज हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी महाराष्ट्र दिनासाठीच्या संयुक्त महाराष्ट्र झाल्यापासून तर सर्व मी आज मराठी जनांना मी मनपूर्वक शुभेच्छा देतो। आणि आता आपण जो प्रश्न केलेला आहे की मराठी आणि इतर भाषिकांचा जो वाद आहे, हा वाद करण्याची काही गरज नाही आहे। कारण का ज्या राज्यामध्ये राज्य प्रांतवाद जो आहे, जो आज उगाच इतर लोकांनी करून का त्याचं गरज वाटत नाही आहे। शासनाचे नियम आहेत ते प्रत्येकाने ते पाळलेच पाहिजे आणि मराठी भाषा ही टिकलीच पाहिजे। त्यासाठी जो लढा आज हुतात्म्यांनी दिलेला आहे आणि हा महाराष्ट्र पूर्ण आज स्वतंत्र केलेला आहे, त्याच्यासाठी प्रत्येक मराठी जनाने इतर लोक जर ह्या महाराष्ट्रात जर राहत असतील, मुंबईमध्ये राहत असतील, तर त्यांना मराठी भाषा आणि इतर प्रांतीय जी लोक आहेत त्यांनी सामावून घेऊन आम्ही घ्यायला तयार आहोत आणि घेतलेले आहेत। पण तुम्हाला जी मराठी भाषेवर जर वाद करायचंच आहे तर ह्या राज्यात तुम्हाला राहण्याचा अधिकार नाहीये। बाहेरून येणाऱ्यांना आमच्या मराठी लोकांचा, मराठी बांधवांचा अजिबात विरोध नाही, पण जसं तुम्ही तमिळनाडूत गेल्यावर तमिळीत बोलावं, तमिळ शिकावं, इतर राज्यात गेल्यावर त्या भाषेत बोलावं जसा आग्रह असतो, तसं महाराष्ट्रात आल्यावर मराठी शिकावं, मराठी बोलावं आणि मराठी अस्मिता जपावी। आणि त्या माणसानं कुठल्याही राज्याचं नसता तो भारतीय आहे आणि तो मराठी आहे, ह्याचा अभिमान बाळगावा एवढीच आमची काय ती मराठी म्हणून इच्छा आहे। एखादा कार्यक्रम जेणेकरून आताच्या नवीन पिढीला हे माहीत व्हावं यासाठी कार्यक्रम आखले पाहिजे असं लोकांचं म्हणणं आहे। गणेश कदमसह विजय देसाई, न्यूज 18 मराठी, मुंबई।